आय थिंक पुरुषांकडे वडिलांकडे अनंत युक्त्या असतात, डोकेबाज असतात ते, they can help you to solve the problem very quickly without getting angry with children. तर ते लूपच निर्माण करू नका असं माझं म्हणणं आहे. वी ऑल आर रॅशनल पीपल. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय ना की मला हवं तसं मूल मॅनेज नाही झालं, तोच तुमचा लर्निंग पॉइंट आहे की मी काय करायला पाहिजे होतं, ना की मुलाने काय करायला पाहिजे. नमस्कार, मिनल कुलकर्णी स्वागत करते तुमचं व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये. बालशिक्षण अभ्यासक बालवयाबाबत मोठ्या माणसांना कन्व्हिन्स करण्याचा गेली 22 वर्ष अश्विनी प्रयत्न करत आहे. त्याकरता जे जे करायला लागतं ते सगळं ती पुढाकार घेऊन करत असते. बालवाडी ताई ते नवीन शैक्षणिक धोरणात पायाभूत स्तरावरील म्हणजे 3 ते 8 वर्षाच्या मुलांच्या अभ्यासक्रमात राज्याच्या समितीवर काम करणे, अशा अनेक पातळ्यांवर ती काम करत असते. नुसतं महाराष्ट्र राज्य नाही तर मेघालयमधील 200 अंगणवाड्यांना तिने होम बेस्ड ट्रेनिंगसाठी सल्ला दिलेला आहे. शहाणे करून सोडावे सकल जन या आधारावर ती द लर्निंग प्लॅनेट हा तिचा यूट्यूब चॅनल चालवते. तशीच तिची वेबसाईट सुद्धा आहे. अश्विनी मंदार गोडसे. अश्विनी, तुझं व्हायब्रंट माइंडपॉडच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये स्वागत आहे. थँक्यू मिनल. आता तू 22 वर्ष हे कार्य करतेस, पण ही सुरुवात कशी झाली अश्विनी? म्हणजे बेसिक तू कसं सुरू केलंस? अगदी खरं सांगायचं ना तर ॲक्सिडेंटली असं म्हणतो आपण तसं. कारण होम सायन्सला शिकत असताना आम्हाला एक चॉईस मेजर मिळायचं 1.5 वर्ष स्पेशलायझेशन करण्यासाठी, सेकंड इयरच्या हाफ टर्मपासून. आणि तेव्हा काही असं समजत नव्हतं, पण ज्या 2 मेजर्समध्ये मला इक्वल मार्क होते आणि दोन्हीकडचे प्रोफेसर म्हणत होते की तू फूड्स अँड न्यूट्रिशन पण घेऊ शकतेस आणि ह्युमन डेव्हलपमेंट पण घेऊ शकतेस. आता घेतलं काय घ्यायचं असं करता करता आणि कायम 11वीपासनं खरंच सायकोलॉजीचे मार्क सगळ्यात चांगले, असं एक त्यावेळेला एक अभिमान असतो ना की आपल्याला सगळ्यात चांगले मार्क पडतात वगैरे वगैरे. आणि कुठे ना कुठेतरी लहान मुलंही आवडत होतीच. मग ह्युमन डेव्हलपमेंट चूज केलं. राईट. आणि माझ्या घरच्यांनी तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला आश्चर्याने विचारलं, तू शिक्षक होणार आहेस, तू स्वतः किती कॉलेजला जातेस? आणि मग मी म्हणायचे की बहुतेक तिकडचं मला कळतं की काय नाही करायचं, म्हणून मग मी कदाचित बेटर शिक्षिका होईन. त्यामुळे ह्युमन डेव्हलपमेंट हा पहिला टप्पा होता. आणि तिथे कन्व्हिक्शन माझं तिथे पहिल्याच वर्षात तयार झालं, SYच्या सेकंड टर्ममध्ये, की याच्या पुढे आपल्याला हे क्षेत्र कुठेच सोडून जायचं नाहीये. कारण मुलांविषयी किंवा लहानपणाविषयी म्हणू आपण इतकी गमतीशीर माहिती 20 वर्षापूर्वीची 22 वर्षापूर्वीची मिळाली की ते कन्व्हिक्शन आणि प्रेम वाढत गेलं. त्यामुळे तो पहिला टप्पा. आणि तेव्हापासून प्रयोगशील शाळांमध्ये काम करायला मिळणं ही सगळी सौभाग्य आहेत. याच्यात काहीही माझा वाटा असं मला वाटतच नाही. हे पहिलं काम अंकुर विद्या मंदिरमध्ये मिळणं, जिथे 0 रिजेक्शन पॉलिसी मनात तयार होणं. कुठल्याच मुलाचा कधीच रिजेक्शन करायचंच नसतं, त्याची अबिलिटी कुठलीही असो. कारण शाळेची पॉलिसी होती 0 रिजेक्शन. जे मूल दारातनं आत येईल ते शाळेत आलं, एवढीच माधुरीताई देशपांडेंची पॉलिसी होती. आणि त्या 5 वर्षांनी ते कन्व्हिक्शन वाढवलं. त्यामुळे महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा प्रयोगशील शाळा, ग्राममंगल सारखी प्रयोगशील संस्था, आणि तिथपासनं भारतीय बालशिक्षणामध्ये मुरलेल्या मातब्बर मंडळींच्या वाचनाचं परत एक भाग्य, जे सगळं आपोआप आलंय. मी खरंच काही खस्ता खाल्लेलं वगैरे नाहीये, ते सगळं असं आपोआप आलं. पण मला जे सगळी मंडळी भेटली या प्रवासात, वेस्टर्न फिलॉसॉफर्स असतील आणि आपले भारतीय शिक्षण तज्ज्ञ असतील, त्यांच्या मी अखंड प्रेमात आहे. आणि त्यामुळे हा जो प्रवास आहे तो त्यांच्या साथीने आणि त्यांनी जे निर्माण करून ठेवले ते उलगडताना आपल्याला काय काय जमेल असं करत करत पुढे आले. कमाल आहे हा प्रवास खरंच. आणि 22 वर्षापूर्वी आपल्याकडे होम बेस्ड स्कूलिंग म्हणा किंवा पूर्ण तुझं जे कार्य आहे त्याच्याबद्दल फारसा अवेअरनेस शाळा सोड किंवा पेरेंट्स त्यांच्यामध्ये पण फारसा नसेल. म्हणजे एक पठडीबद्ध शिक्षण घ्यायचं, पहिलीला आला की 10वी, KG to PG आणि परत आहे CET आहे किंवा आत्ता सेंट्रलाइज आल्या, पण तेव्हा सगळीकडे ॲडमिशन डॉक्टर, इंजिनियर. पण तू मार्ग निवडून ह्या वेगळ्या कार्यात, आणि ते पण 3 ते 8 वर्ष, म्हणजे आमच्या दोघींची मुलं आता बरीच मोठी आहेत, पण आय रिअली फील की जेव्हा मी तिचं काम बघितलं किंवा मी हा विषय थोडा पॉडकास्टच्या निमित्ताने अभ्यासत होते, तर असं वाटलं की थोडं आधी कळलं असतं या बाबतीत. खरं. तर खूप
मुलांच्या वाढीच्या वयांमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी वेगळ्या पद्धतीने इम्प्लिमेंट करता आल्या असत्या. अश्विनी, होम बेस स्कूलिंग ह्यासाठी पण तू बरंच काम करतेस, किंवा सध्या तुझं जे काम सुरू आहे त्याबद्दल अजून सांगशील विस्ताराने? जरूर. दोन वेगळे आयाम आहेत, मी दोन्ही बद्दल सांगते. होम बेस्ड लर्निंग हा काही खूप नवा प्रकार नाही वाटत मला, कारण मी म्हणजे मला परत इतिहासात नेते तुला थोडीशी. मी ज्यांना माझ्या गुरुस्थानी मानलंय कायमस्वरूपी, ताराबाई मोडक, ज्यांनी भारतात बालशिक्षण आणलं गिजूबाईं बरोबर. तर तेव्हा अशी पद्धत होतीच ना की तेव्हाची जी संस्थानं होती त्यातल्या बडोदा संस्थानामध्ये ताराबाई तिथल्या राजपुत्राला शिकवायला घरी जायच्या. होम बेस्ड लर्निंगच होतं ते ऍक्च्युली, कारण तेव्हा काय शाळा नव्हत्या का? होत्या, पण तरीही ते राजेरजवाडे असतील, पण अशी अनेक पद्धत होती की आयदर गुरुगृही किंवा गुरुनी थोडा वेळ घरी येऊन शिकवायचं. तर फक्त कुठे ना कुठेतरी अजूनही आपल्याकडे अशी मनोधारणा असते की ज्यांना जमत नाही ते होम बेस्ड स्कूल लर्निंग करतात का, किंवा शाळेतनं त्याला नाहीच जमलं की अभ्यासात कमीच आहे मग जाऊ दे आता घरी शिकवू. बरोबर, हा एक मनोधारणा आहे. आणि दुसरं म्हणजे की होम बेस्ड लर्निंग म्हणजे फॅड आहे, मग मूल सोशलाइज होणारच नाही तुम्ही पाठवलं नाही तर असे कारण त्याच्याबद्दलचं नॉलेज कमी आहे. माझ्याकडे दोन वेगळे मुद्दे आहेत ऍक्च्युली. होम बेस्ड स्कूलिंगचं मी आता रिसेंटली ऐकलेलं की मोठ्या लोकांची स्वॅग हे आहे की, हा सिरियसली ह्या शब्दात डिस्कशन होत असतं फ्रेंड्स बरोबर ना, त्याच्यामध्ये हे आहे की एक आहे श्रीमंतांचं हे नवीन हे आहे, आणि दुसरं असं की ज्यांना काही दुसरी आर्ट परस्यू करायची, सपोज तुम्ही गाणं म्हणताय किंवा एखादा स्पोर्ट परस्यू करताय, इन दॅट केस दे प्रिफर होम स्कूलिंग बिकॉज त्यांना तिकडे जास्त प्रॅक्टिसला वेळ द्यायचा. अगदी, म्हणजे मला हे दोन ऍस्पेक्ट्स ऍक्च्युली जास्त अप्रोप्रिएट वाटले की ओके. लर्निंग सेंटर म्हणून आहे, सॉरी प्रकृतीच लर्निंग सेंटर म्हणून आहे, तिथल्या एका गटाला 4-5 जण पालक आहेत. तर त्यांनी याच्यातला अजून एक पर्याय निवडला, म्हणजे त्यांना होम बेस्ड लर्निंग हवंय पण तरी एका छोट्या आउटसोर्स प्रमाणामध्ये, की तेही कॉन्ट्रीब्युट करतात, पण त्यांची मुलं एकत्र 4 मुलं एकत्र येऊन त्या सेंटरवरती एका ताईबरोबर 2 तायांबरोबर वेगवेगळे अनुभव घेतात, ज्याच्या प्लॅनिंगसाठी मी त्यांना मदत करते. तर तू म्हणलीस तसं पठडीबद्ध जे त्यांना नाही जमणार आहे, आणि पठडीबद्ध याचा अर्थ ठराविक वेळेतच, ठराविक कालमर्यादातच, म्हणजे आता 9 ते 3च जायचं आहे, या दिवशी परीक्षा आहेच आहे, असा फॉर्मॅट ज्यांना नको आहे ते सगळेजण या होम स्कूलकडे वळतात. आणि मी असं म्हणते की प्रत्येक मूल वेगळंच असतं, त्यामुळे अनेक मुलांना शाळा आवडते, त्यांना जमते, आणि त्यातनं भलंही होतं. आणि अनेक मुलं अशी आहेत ज्यांना एका तासानंतर दुसरा तास नको आहे, ठरलेल्या बाकांच्या रचनेत बसायला जमत नाहीये, ठरलेल्या पद्धतीने फळ्यावरचं वहीवरचं पेपरमध्ये असं करायला आवडत नाहीये. अशी पण मुलं असतात की ज्यांना हे ट्रान्सफर नको आहे, त्यांना वेगळ्या प्रकारे ट्रान्सफर हवं आहे. एकीकडे आपण म्हणतो की लर्निंग स्टाईल्स खूप वेगवेगळ्या आहेत, तर मग असेसमेंट स्टाईल्स पण वेगळ्या असायला पाहिजेत, ज्या की शाळांमध्ये थोड्याशा अजूनही विस्तृत. म्हणजे आपण अगदी 3 ते 8 जर वयोगट म्हणला तर ना, माझ्या मुलांच्या बाबतीत मी हे अनुभवलं की माझा एक मुलगा वाचून अभ्यास करतो आणि एक अनुभव म्हणजे टच करणार, मोडूनच बघेल, तोडून फेकूनच बघेल, असा तो शिकला. म्हणजे एकाची ही पद्धत होती, एकाचं ऐकून आणि वाचून होतं. म्हणजे एकाच घरामधली ही दोन. एक साधारण आपण 10-12 वर्षांचा, 3 वर्षापासून जर 10वी पर्यंतचा काळ धरला तर ही 12-14 वर्ष जी काढायची आहेत मुलांनी का सिस्टीम मध्ये, ती सिस्टीम मुलांसाठी रिवॉर्डिंगच असली पाहिजे. मग ती होम स्कूल असो, नॉर्मल स्कूल असो, ती काय एखादं क्रीडा संकुल असो, ते काहीही असो, मुलाचा फायदा त्यातनं झाला पाहिजे. खरंय. खूप आपण अगदी ग्रासरूट, म्हणजे तू म्हणलीस असं पायाभूत स्तरावरील गोष्टी आहेत, आणि ह्याच्यावर खरंच तू म्हणजे तुझ्या पद्धतीने म्हणा किंवा तुझ्या कामामुळे पुणे शहराच्या विकासासाठी आणि पुणे शहर मुलांना कसं चांगलं अभ्यासासाठी होईल ह्याच्यासाठी पण ती सध्या काम करती आहे राज्य समितीवरती. त्याबद्दल सांगशील? पुणे शहरामध्ये सध्या एक अर्बन 95 नावाचा प्रोजेक्ट चालू आहे. बरं. तर तो प्रोजेक्टच मुळात असा आहे की 95 सेंटीमीटर ही साधारण 3 वर्षाच्या मुलाची हाईट असते. ओके. साधारण 95. तर 95 सेंटीमीटरच्या उंचीवरनं शहरात काय दिसतं, काय जाणवतं, आणि त्या 95 सेंटीमीटरच्या, आता तो साधारण रस्त्यावरनं चालायचं उदाहरण घे, तर रस्त्यावरनं चालताना खरंच ते फुटपाथ मुलांना चालण्या योग्य आहेत का?
मुलांनी शहरात निर्धास्त वावरायचं आहे का नाही, ते चालताना म्हणजे आता आम्ही जी छोटी छोटी कामं केली त्याच्यामध्ये रस्त्यावरती छोटे रेस्ट अँड पॉज स्पेसेस निर्माण करणं आणि ते प्लेफुल करणं. कारण लहान मुलांचे आई बाबा किंवा आजी आजोबा फॉर दॅट मॅटर जेव्हा तिथून जात असतात तेव्हा सुद्धा त्यांना मुलांना घेऊन जाणं त्यात तेही दमलेले असतात. छोटीशी एक विश्रांतीची जागा मिळणं, तिथेच काहीतरी चित्र किंवा काहीतरी गेम काढला तर 5-7 मिनिटं मुलाशी खेळणं आणि पुढच्या प्रवासाला निघणं, अशा काही भौतिक सुविधा. तसंच मोठं काम जे चाललंय आता ते म्हणजे पुणे महानगरपालिकेने त्यांची जी लसीकरण केंद्र आहेत सगळी, तर त्याच्यातल्या 5 ह्याच्यात आम्ही प्रयोग केला. तर लसीकरणासाठी जे पालक घेऊन येतात छोटी बाळं पासून ते 3 वर्षापर्यंतची मुलं, तर तिथे आम्ही भिंतींवरती खूप सारी खेळणी लावली की तो वेळ पालकांना, आणि जी त्यातल्या त्यात अशा परिस्थितीमध्ये आहेत की ज्यांना खूप रिसोर्सेस नाही आहेत घरी, ॲक्च्युअली अशी जी पालक मंडळी आहेत त्यांना तिथे आल्यानंतर साधारण 40 मिनिटं तर जातातच लसीकरण केंद्रात साधारण वाट बघणे. तर त्या भिंतीवर लावलेल्या खेळण्यांची खेळता खेळता आपल्या मुलाशी आपण काहीतरी हसत बोलू शकतो प्रसन्नपणे, तो एक वेळ आम्ही तिथे देण्याचा प्रयत्न करतोय पालिकेतर्फे की तुम्ही तिथे मुलं, आणि कसं खेळायचं याची सगळी योजना जी आहे ती आशाताई किंवा तिथली ANM त्यांना ट्रेनिंग झालेलं आहे आणि त्या सांगतात. तर तिथे ते एक वातावरण बदलणं, त्यामुळे काही बिहेवियर प्रॅक्टिसेस बदलायला पाहिजेत लहान मुलांच्या दृष्टीने आपल्या, ओके, त्या काय असल्या पाहिजेत त्याच्यावरती एक सध्या काम चालू आहे आणि जोरात चाललंय. आता 19 ते 22 किड्स फेस्टिवल पुणे महानगरपालिका पहिल्यांदा गेली 3 वर्ष 6 वर्षाच्या आतल्या मुलांच्या साठी भरवते हे, आणि पुण्यात पहिल्यांदा म्हणजे पायोनियरच आहे पुणे तसंही, पण पुण्यामध्ये आता हे 3रं सलग वर्ष आहे. सारसबागेमध्ये ते असतं, यावर्षी 19 ते 22 डिसेंबरच्या मध्ये आहे. आणि ह्या किड्स फेस्टिवलमध्ये 6 वर्षाच्या आतले सगळे पालक आपापल्या मुलांना त्यांनी घेऊन येणं आणि स्क्रीन टाईम कमी करण्याच्या दृष्टीने काय करू शकतो मी, काय कारण काय ना काय करू नये याच्या खूप गोष्टी झाल्या, त्याचा स्फोट आहे. पण मग काय करू, अल्टरनेट काय, तर ते पर्याय तिथे सगळे आम्ही मांडायचा प्रयत्न करतो. वेगवेगळ्या संस्थांना बोलवतो आणि त्यांनी जे जे केलेले प्रयोग आहेत मुलांसाठी ते सगळे आम्ही तिथे मांडायला त्यांना संधी देतो. आता ओझरता तू उल्लेख केला स्क्रीन टाइम, तर मला खरंच खूप मनापासून हा प्रश्न, अगदी म्हणजे जेव्हा आपलं ठरलं पॉडकास्ट तेव्हाच मी ठरवलं होतं की स्क्रीन टाइम बद्दल हाऊ डू यू लुक ॲट इट, की कारण नवीन टेक्नॉलॉजी शिकणं आणि टेक्नॉलॉजी बरोबर पुढे जाणं गरजेचं आहे, पण कसं. तर बालवयाच्या प्रेमात असलेली मी हे असल्यामुळे मी सगळ्या जे काही माझे नवीन मित्रमैत्रिणी असतात, स्पेशली प्रेग्नंट झाल्यानंतर मला जेवढी लोक भेटतात ते सगळ्यांना मी सांगते की काही गोष्टी काय म्हणतो ना आपण खूप क्रमप्राप्त आहे करणं. म्हणजे आता बाळणपणात आपण सगळी काळजी घेतोच ना, आपण टाळतो का, तसंच मूल 2 वर्षाचं होईपर्यंत तुम्हाला जितकं म्हणून पथ्य पाळता येईल तितकं तुम्हाला पाळायचंच आहे स्क्रीनचं. कारण पहिली 2 वर्ष बाळांच्या आयुष्यामध्ये स्क्रीन येऊ नयेच ॲक्च्युली. म्हणजे हे जे आता बाळ झालं की कर व्हिडिओ कॉल, बाळ वळलं की काढ फोटो पाठवतो, त्या सगळ्या रेसचा सुद्धा मुलांवरती परिणाम होतो. ही आपली जी हाऊस आहे ना मुलांकडे मनोरंजन म्हणून बघणं, ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीचा विचारामागे पहिला हाच यक्ष प्रश्न, ह्यातनं मुलाचं भलं होत आहे का, स्क्रीन टाईममुळे आपलं भलं होत आहे का, हा आपला प्रश्न. इनएव्हिटेबल आहे का, हो आहे. मुलांच्या आयुष्यात स्क्रीन राहणार आहे का, आहे. आता ते गायब होणार आहे का, नाही. मग तरी सुद्धा त्याचं भलं करण्याच्या दृष्टीने आपण आजारी पडल्यावर औषध घेतो ना, मग त्याच्यासाठी आपण काय म्हणतो, अरे प्रिव्हेंट करा, औषधापर्यंत जाऊ नका. कारण हे जे काही मिरर न्यूरॉन्स इथे आहेत ना मुलांच्या, ते इतके स्ट्रॉंग असतात पहिल्या 5 वर्षात, तर की ते म्हणून आपण म्हणतो ना मुलं अनुकरण पटकन करतात. अगदी. तर मग अनुकरण याच गोष्टी समोर आणणं शहाणपणाच आहे. जर जितका तुम्ही म्हणजे घरामध्ये आजी आजोबांपासून सगळ्यांनीच ते उपास केले पाहिजेत. सोशल म्हणजे डिजिटल डिटॉक्स करण्यापेक्षा हा उपास शब्द बरा नाही का ऍक्च्युली. आत्ताच्या मुलांना जर तू विचारलंस ना, मला बोर होत आहे असं जेव्हा ते म्हणतात, त्या बोर होण्याचा पर्याय आयदर छोटा स्क्रीन किंवा मोठा स्क्रीन, मध्यम म्हणजे स्क्रीन फोनचा, नाही तर टॅब, नाही तर TV, हे असे पर्यायच येतात खूपच पहिल्यापासून. मी आता परत मी माझ्या वयोगटाकडे येते की 3 ते 8 किंवा जन्मापासून ते 8 वर्षापर्यंतचं वय ना, हे खूप मुव्हमेंटचं वय आहे ऍक्च्युअली. मुलांना खुडबुड करायची असते, मुलांना हलायचं असतं, टच अँड फील, मुलांना सगळं पादाक्रांत करायचं असतं. तर आपण ती पहिली 5 वर्ष तरी किमान हलते राहूया आपण.
मुलाचं काय ना, मुलाला काहीतरी सांगण्यापेक्षा फक्त मुलाच्या मागे मागे जा, काही फार नाही करत. ते इतकं शोधत असतं उद्योग, आपण त्याच्या मागे मागे जाईल तिथे उभं राहायचं. काय करायचं आता बरं, आपण खिडकीत मूल चढायला लागल्यावर काय करतो, थोडा सेफ डिस्टन्स देऊन उभं राहतो. बरोबर आहे, म्हणजे जनरली असंच करायचं असतं, चढू द्यायचं असं थोडा डिस्टन्स देऊन स्कॅफोल्डिंग, की धडपडलं तर धरते, चालू द्यायचे, चाललंय ते असंच म्हणतो आपण. कारण त्याची एवढी प्रॅक्टिस करते ते, त्याला उद्योग दिवसभर असतात. आपण ते कर्टेल करायला लागलो की स्क्रीन टाइम आयुष्यात येतो. तुम्ही कर्टेल करू नका, करून बघा आणि मुलाच्या मागे फिरून बघा, आपलंही वजन कमी होऊ शकतं. हो ना, स्वार्थ परमार्थ होईल. आणि आपण खरं सांगू का, एखाद्या मुलाला, म्हणजे आता हे सगळं मी माझ्या मुलाच्या बाबतीत केलं आणि मी जे केलं तेवढंच सांगते आता सुद्धा. आणि मी हे प्रयोगातनं पण बघितलेलं आहे की स्क्रीनवरती गोष्ट सांगितली आणि प्रत्यक्ष गोष्ट सांगितली तर ह्युमन बेबीज आर अट्रॅक्टेड टू ह्युमन फेसेस, नॉट द स्क्रीन्स. क्या बात. आणि हे खूप इम्पॉर्टंट, हे जगातले गाजलेले पण प्रयोग आहेत बरं का. मग एकाने नाही तर 4 जण घरात आहेत तर थोडा थोडा वेळ स्प्लिट करा. ऍक्च्युली तुम्हाला टीव्ही बघायचा तर टीव्ही ठेवू नका ना बाहेरच्या खोलीमध्ये. अशा ठिकाणी टीव्ही ठेवा की जे बंद करून कमी आवाजात बघून घ्या. तिथे ब्लूटूथ वापरा, काय ते टेक्नॉलॉजी वापरा तिकडे, पण दूर ठेवा. आणि एकाने ह्याच्याशी खेळा, एकाने टीव्ही बघून घ्या. आता आम्हाला हे पण आत्ताच करायचंय आणि बाळांनी पण शहाणंच वागलं पाहिजे, हे असं आखडू शिंगी बहुदुधी करत बसलो तर मग इव्हेंच्युअली मग ती जेव्हा आपल्याला जेव्हा ती बोलायला हवी असतात ना, तेव्हा ती अशी असतात. आपण इन्व्हेस्टमेंट करतो कशात तरी, म्युच्युअल फंड असेल काय असेल, तर ते का करत राहतो, पुढचा काळ सुखी जावा म्हणून ना. राईट. मग हे जे काही जिवंत व्यक्ती आपल्या घरामध्ये आहे त्याच्यात इन्व्हेस्टमेंट लागणार आहे का, तर 100% लागणार आहे. आणि आय एम नॉट सेईंग की फक्त आई आणि म्हणजे स्त्री वर्गाचीच. आणि कुठे ना कुठेतरी माझं स्पष्ट असं म्हणणं आहे की आयांनी पण खूप सारा मक्ता घेऊ नये. ते तर विचार. आणि पुरुषांकडे, वडिलांकडे अनंत युक्त्या असतात, डोकेबाज असतात ते कॅन हेल्प यू टू सॉल्व्ह द प्रॉब्लेम व्हेरी क्विकली विदाउट गेटिंग अँग्री विथ चिल्ड्रन. आय एम आउट ऑफ इट. आपण आत्ता थोडंसं पेरेंटिंग ह्या विषयात बोलतोय तर आपण आत्ता निग्लिजिबल किंवा निग्लिजन्स बघत होतो, पण मी आता अपोजिट साईड पण बघितली आहे. अश्विनी, ओव्हर पेरेंटिंग, ओव्हर कॉशियस, किंवा म्हणजे प्रत्येक गोष्टीत मुलासाठी काहीतरी धोकाचे किंवा चांगलंच काहीतरी घडलं पाहिजे, इतक्या टोकाचे ओव्हर पेरेंटिंग मी पाहिलेलं आहे. तुझा काय ह्याच्यामध्ये अनुभव आहे? जरूर. म्हणजे काय झालंय आता, मुलांची संख्या कमी कमी होत आता सिंगल चाइल्ड झालं ना. राईट. त्यामुळे आपल्या चुका सुधारायला दुसरं पण नाहीये पुढे, ते हे एकच आहे. तर तू मगाशी जे गिल्ट म्हणलीस तर दुसरी भावना आहे एन्झायटी, की मला आय एम सो अँक्शियस टू रेज दिस चाइल्ड. कारण माझ्यावरती मी लहान असल्यापासून या सगळ्या कॉम्पिटेटिव्ह जगाचा, बदलत्या परिस्थितीचा जो काही परिणाम झाला, तर माझं जे झालं ते माझ्या मुलाचं होऊ नये याकरता आता मी सरसावून उठते की उठतो आणि जे लागेल ते करायला, जे काय चंदा हे तू, सूरज तू, सगळंच. आणि मग टोकाचे सॅक्रिफायसेस करायला पण तयार होतो. आणि म्हणजे मी नोकरी करणारी असेल तर मग त्याच्यासाठी सुडो पेरेंटिंग काय असेल, ऑक्झिलरी पेरेंटिंग काय असेल, अजून कोण काय करेल, तिथे काय करेल, तिथे पालनघरात पाठवलं तर CCTV असेल का, असं सगळं त्याच्यामध्ये अंतर्भूत होतं. जसं जसं तुमची पे कॅपॅसिटी आहे त्याप्रमाणे. म्हणजे परंतु तुला काही छोटी लक्षणं सांगते की ही सगळी लक्षणं असतील तर आपण ओव्हर पेरेंटिंग करतोय असं. कारण पुष्कळांना वाटतं की हे म्हणजे काय खूप नाही, असं तर करायलाच इतकं तर इतना तो करना पडता आहे. म्हणजे आजकालच्या काळात मुलं वाढवायची म्हणजे एवढं तर झालंच पाहिजे. खरं. काही लक्षणं सांगते आणि परत लक्षणं सांगते म्हणजे त्यातलं एक सापडलं व्ह्युअर्सना तर त्याच्यावरनं एन्झायटी कृपया करून घेऊ नका. लक्षणं ही कायम 5-7 असतील तर ती धोका असतात. पण त्यातलं एखादं जर वारंवार आलं आणि ही लक्षणं एकच लक्षण वारंवार दिसत असेल तर तेवढं छोटंसं बदलली की पण आपण गोष्टीपासून बाजूला होतो. त्यामुळे असं काही पॉडकास्टमध्ये ऐकलं की आपल्या मनावरती परत काहीतरी ओझं घेऊया असं काही करू नका. पण फॉर एक्झाम्पल मूल बालवाडीतनं आलं की त्याच्या दप्तरावर झेप घेणं आणि पहिले काय दिलंय करायला सगळ्यांचं रुटीन आहे ऍक्च्युली माहिती आहे. आणि मग म्हणणं की हे ना काय काय झालं काही सांगत, अगं बाई तूच एवढं बघतेस कशाला सांग.
तर ते एक पहिली म्हणजे नाही 80% लोकांनी रिलेट केलं हे. तर हे बघायचं, मग बघायचं तर मग त्याच्यात काहीतरी प्रोजेक्ट दिलेलं असतं, कारण हल्ली प्रोजेक्ट खूप देतात. मग प्रोजेक्ट देण्यासाठी मग हौसेनी स्टिकर्स आणायचे, कारण तोपर्यंत मूल झोपलं की बाई मी पटकन जाऊन स्टिकर्स आणते, मग प्रोजेक्ट करायचा. कोणाला करायचं आहे? बाळाला. पण जाऊ दे, चल तिथपर्यंत आपण म्हणून रिसोर्स देणं आपलं काम. ते स्टिकर्स येतात, ते स्टिकर झाले की त्या बाळाला इच्छा नसताना पण बसवायचं करायला की ते करायला पाहिजे, घ्यायचं बरोबर. स्टार पाहिजे की नाही तुला, मग आता आपण प्रोजेक्ट स्टार. ओके, ते राहिलंच, स्टार पण पाहिजे. मग ते पोर ते असं ते सोलून बिलून स्टिकर दिलं ना की मग ते स्टिकर नीट चिकटवण्यासाठी पण कागद ताणून धरणे किंवा त्या स्टिकरला बोट फिरून असं असं करणे, कसं नीट झालं पाहिजे ना. प्रोजेक्ट आहे कोणाचं ऍक्च्युअली. तर ही एक टिपिकल ओव्हर पेरेंटिंगची साईन आहे की, पण दिस इज वन साईन, हे एक लक्षण आहे. दुसरं, मुलाचं काही विसरलं की विद्युत गतीने शाळेत पोहोचणे आणि ते त्याला बहाल करणे, राहायला नको ग बाई. अगं लर्निंग ऑपॉर्च्युनिटी काढून घेणे, म्हणजे थोडक्यात काय करणे की एक जर्लिंग पॉईंट येत होता की आपण कसं विसरलं नाही पाहिजे तर पोहोचवणे. या डबा, वॉटर बॅग, पेन्सिल, शार्पनर पोचवायला आलेला आया पाहिले, शार्पनर आता विसरलं तर काय बिघडलं ऍक्च्युली. पण असं असतं की ते विद्युत गतीने पोचतं. मग हे दिस इज टोटली ओव्हर पेरेंटिंग. मूल उठलं आणि मूल काहीतरी करताय ना तर सारखं आपलं लक्ष ओव्हर स्टेअरिंग ॲट चिल्ड्रन मुव्हमेंट और व्हॉट एव्हर दे आर डुइंग, गोष्टीवर त्यांच्या कॉमेंट करत राहणं आणि सारखं सांगणं. मग आणि मुलाचं बोलणं अर्धवट तोडून वाक्य पूर्ण करणं. कारण का तर त्यांनी काय बोललं पाहिजे ही, म्हणजे ना मी हे मिक्स करते. इतकी एक्साइट पण होऊ नका मुलं वाढवताना की त्याचं बोलणं पण आता मीच पूर्ण करते. त्याचं ते अगेन शाळेत निघताना बूट बीट असे ठेवायचे की मुलांनी फक्त पाय टाकायचे की एकदम AI, म्हणजे आपली AI जी असते आय ती येते आणि बरं बरं ते नाड्या बनते. तर दिस इज आय थिंक दीज आर, म्हणजे ही मुव्हमेंट वाईज झाली. प्रत्येक पालक सभेला शेवटी असा चेहरा थोडासा लहान करून तुम्हाला काहीतरी बोलायचंच आहे. एव्हरी पेरेंट, एव्हरी मंथ द टीचर इज नॉट गोइंग टू कम अप विथ समथिंग व्हेरी डिफरंट. इट्स अ कंटिन्यू इन 3 वर्षाचा. 3 वर्षामध्ये काही काही उदाहरणं तुमच्याकडे आली पाहिजेत आणि विचारताना पण ठीक आहे ना त्याचं सगळं. आता काय एवढंच ते मूल, त्याचं काय वाईट होणार आहे, खरं आहे ना, करेल ना. तर एक तुम्ही दिवसभरात तुमचं स्वतःचं एक्झॅजरेशन काउंट लिहून बघा. माझं नवीन पालकांना नेहमी असं म्हणणं असतं की काउंट युअर एक्झॅजरेशन, हाऊ मेनी टाइम्स डू यू, आणि ॲट द एंड ऑफ द डे यू रिअलाइज की मी आज कुठे कुठे एक्झॅजरेट केलंय. अतिपणा काय झाला तो अतिपणा एकदा लिहून काढा आणि तुम्ही ओव्हर पेरेंटिंग पासून बाजूला जाता. खरं, कारण मुलं तुमचं चिंतन तुम्हाला 7 वर्षांनी देतीलच. त्यांना काय तुमच्याबद्दल जाणवलंय ते तुम्हाला 7-8 वर्षांनी, कारण हे तुम्ही जे आज करता ना त्याचा रिटर्न तुम्हाला 3 ते 4 वर्षात मिळतो. पे बॅक कम्स. देन यू आर अगेन की इतकं मी केलं, मग हे लूप आहे, ह्या लूप मधून बाहेर कसे पडणार. तर ते लूपच निर्माण करू नका असं माझं म्हणणं. वी ऑल आर रॅशनल पीपल. जिथे जिथे तुम्हाला असं वाटतंय ना की मला हवं तसं मूल मॅनेज नाही झालं, तोच तुमचा लर्निंग पॉइंट आहे की मी काय करायला पाहिजे होतं, ना की मुलाने काय करायला पाहिजे होतं. कारण काय माहितीये का, ही 2 जिवंत व्यक्ती आहेत. हे जे रिस्पॉन्स चाललेले आहेत ना, हे 2 जिवंत मेंदूमध्ये चाललेली आंतरक्रिया चाललेली आहे. तुम्ही ती इतकी डिझाईन नाही करू शकत, केलीच नाही पाहिजे, कारण यात मुलाची स्पॉन्टेनिटी जाते. आणि प्रत्येक प्रकारचं मूल समाज चालवायला आवश्यक आहे. हो, त्यामुळे त्याच्यात काही असं हे असं झालं युनिक आहे, प्रत्येक जण युनिक आहे. ते त्याला तसं करण्याचा जेव्हा खटाटोप चालू होतो ना, आणि एव्हरीथिंग इज नॉट इझी मॅनेज्ड इन पेरेंटिंग. इट्स नॉट इझिली मॅनेज्ड. खरंय. हे तुम्हाला चॅलेंज येणार आहे. तुमचं मूल ऐकणार नाही आहे, तुम्हाला नाकारणार आहे, मूल तुम्हाला बोर होणार आहे, मूल तुम्हाला अवॉइड करणार आहे, मूल तुमच्यापासून लांब जाण्याचा प्रयत्न करणार आहे. हे ॲक्सेप्टेबल आहे बिहेवियर. खरंय. म्हणजे हे सगळं ऐकताना खरंच काही वेळा मी पण रिफ्लेक्ट बॅक होत होते आता थोडीशी की मी काय केलंय. म्हणजे माझाही स्कोर येऊ शकतो असं वाटायला लागलंय. मला असं वाटतं ह्या सगळ्यामध्ये, म्हणजे मी खूप प्रामाणिकपणे, आणि मला सगळ्या नवीन पालकांविषयी मैत्रीच आहे. त्यांच्याविषयी माझ्या मनात फक्त मैत्री एवढी एकच भावना. आता माझं मूल 14 वर्षाचं झालं तर आपण मागे सांगतोच ना की अरे मला असं झालं तर हे करा. तर मुलं डिस्कस करू नका.
ऍक्च्युली आपापल्या डिस्कस म्हणते मी, कम्पेअर अजून डिस्कसच मुलं करू नका एकमेकांशी, कारण त्यांनी तुमची एन्झायटी वाढते. तुम्हाला डिस्कस करायचं असेल तर बिहेवियर डिस्कस करा. ओके, मला असं असं दिसतंय, तुम्हाला पण असं असं जाणवत आहे का? कारण जेव्हा तुम्ही मुलाच्या संदर्भाने सगळं ही असंच कर, अरे याच्यातच इतकी निगेटिव्हिटी आणि तुम्ही त्यात सोडूच शकत नाही अशी भावना तुम्हीच तुमच्या मेंदूला देताय. आधी स्वतःच लेबल करता की जमणार नाही, तर बी क्युरियस. पण आता हे डिस्कस, पण हे कॉपी पण होतं ना, म्हणजे आपण कॉपी पेरेंटिंग म्हणतो. हिरो पेरेंटिंग पण असतं. ती तशी करते, करीना कपूर तिच्या मुलाला कशी वाढवते, त्याच्यासाठी काय काय करते. अनफॉर्च्युनेटली भारताला हिरो वर्शिपिंगचा शाप आहे बरं का. म्हणजे ते आयडॉल्स आणि आदर्श, आणि मग तिने असं केलं, त्याने असं केलं, तिचं मुलीने आपलं मुलात फरक आहे ना, ती आणि आपल्यात फरक आहे ना. तर मला असं वाटतं की हे वाहवत जाणं जे आहे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपल्या बालपणातल्या काही अनमेट गरजा आहेत. ओके. तर मला असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण काहीतरी फॉलो करायला जातो आणि मग रिझल्ट तर नाहीच मिळणार आहे फॉर शुअर, फॉलो करायचं असेल तर सायन्स फॉलो करा. बाल शिक्षणाचं, बालविकासाचं शास्त्र आहे, मूल कसं डेव्हलप होतं थिअरी आहे. मुलाच्या बाबतीत सगळं तुम्हाला आज अवेलेबल आहे. चाइल्ड डेव्हलपमेंट म्हणजे काय, चाइल्ड सायकोलॉजी म्हणजे, मग तुम्ही शास्त्र फॉलो करा, तुमचं काहीच गडबड होत नाही. ऍक्च्युली फॉलो करायचं असेल तर प्रोसेस सायन्स फॉलो करा. व्यक्ती फॉलो केलात ना तर त्या व्यक्तीचा संदर्भ आणि तुमचा संदर्भ टोटली वेगळा आहे ना. पे कपॅसिटी, शिक्षण, मिळालेलं ऑपॉर्च्युनिटी, ह्या सगळ्यात तफावत असताना ती असं करते आणि तिचं मूल छान दिसतंय वर वागताना, तर मी पण करून बघते, कदाचित माझी ही भाबडी आशा आहे. खरंय खरंय. हेल्प युअर सेल्फ, सेव्ह युअर सेल्फ फ्रॉम दिस. हे असं नसतं न करायचं, कारण त्यांनी तुम्ही तुमच्या मुलाचा रिस्पेक्ट घालवता. ऍक्च्युली व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यापासून पण मग काय करायचं, म्हणजे मग एकीकडे म्हणजे माझ्यासारखी लोक जी आहेत की जी पालकत्वावर सत्र घेतात, तर आम्ही करायचीच नाहीत का, कारण मग आम्ही पालकांचा गोंधळ करतोय का. तर मला असं वाटतंय की सुटसुटीत विचार करा. पालक व्हायचंय ना तर सुटसुटीत, मला आत्ता समोर काय प्रश्न दिसतोय मुलाचा, ते आणि माझं अख्खं मूल हे वेगळं आहे ना. त्यातल्या एका पार्टबद्दल मला थोडा गायडन्स लागतोय, तर मी हे सगळं त्या अख्ख्या मुलाला कशाला अटॅच करू. खरंय खरंय. मला मुलाच्या खाण्याच्या सवयींबाबत काही प्रश्न आहेत, असेच मदत घ्या ना, तुम्हाला जी मदत हवी येते. मला ना मूल कसं वाढवायचं समजत नाही. अरे असं एवढा मोठा ब्रॉड तो नस. त्यामुळे तुमचं मूल छानच आहे पहिली गोष्ट, कारण तुमच्याकडे सगळे छान गुण आहेत ना, ते पोटेन्शियली त्यात आले, त्याच्यावर पहिली खात्री माझं मूल छानच आहे, भारीच आहे. आता ते उलगडताना तो जो जर्नी आहे, तर ते उलगडताना बऱ्याच गोष्टी उलगडणार आहेत, त्याच्याबाबतची क्युरिओसिटी ठेवा ना. आणि मला तर म्हणजे असा माझा थोडासा अनुभव होता की मुलं ना थोडंसं गडबड किंवा असे गोंधळ एक्सप्लोर करून बघतात आणि दे रिअलाइज की नो 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 दिस इज नॉट अ वे. सो त्यांना तोही थोडासा हे देणं गरजेचं वाटतं की ठीक आहे, तू पडून बघ, एकदा पडतोयस ना, लागतंय ना, मग नको पडू. सो नेक्स्ट टाइम ही हिमसेल्फ किंवा मुलं स्वतः पण शिकतात अनुभवात ना. आय थिंक ते पण एक त्यांना स्पेस देणं गरजेचं आहे. तुला माहिती आहे बौद्धिक विकासाची जी थिअरी आहे, बोधात्मक आणि बौद्धिक विकासाची, ज्या पियाजेचे, जी आम्ही सगळ्यांनी 11वीपासून आम्ही शिकत आलो. ओके. तर या माणसांनी सगळ्या मुलांच्या गणितातल्या चुकांचाच अभ्यास केला की ठराविक वयाची मुलं ठराविकच पद्धतीच्या गणितातल्या चुका कशी करतात. जसं आपल्याकडे भागाकार, भाज्य आणि विभाजक कुठं लिहायचं असतं खिडकीत, टिपिकल गणितातला हार्ड स्पॉट आहे, बरोबर. तर अशा चुकांचा अभ्यास करत करत त्यांनी मूल कसं शिकतं याचे टप्पे काढू शकला. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याचं वाक्य जे, आणि आम्ही पण जितकी आजपर्यंत टीचर वर्कशॉप्स किंवा पेरेंट वर्कशॉप्स घेते, त्यात सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की चुका करणं गरजेचं आहे. आणि त्या चुका काय आहेत, त्या ट्रायल्स आहेत, त्या चुका नाही. ट्राय ऐकलं की फील होतं, म्हणजे व्हाईल यू आर टेलिंग, और मे बी यू आर गुड ओरेटर, किंवा तू तो विषय इतका मनापासून अश्विनी बोलतेस मगाशपासून, मला जाणवते की इट्स लाईक रिचिंग, आमच्यापर्यंत पोहोचतोय. आपण सपोज आता कुठल्या पेरेंट्सना हे ऐकताना असं वाटलं की दे शुड कॉन्टॅक्ट किंवा दे नीड सम हेल्प, तर कसं ते तुझ्यापर्यंत पोहोचू शकतील, किंवा तुझे असे काही वर्कशॉप्स आहेत का? वर्कशॉप्स जेव्हा मोठा ग्रुप कोणीतरी कॉल करतं तेव्हा चालू असतात. तर एक 3.5 सिरीज आहे की जे 3 वर्षाच्या आतली जी मंडळी आहे बिफोर, तर त्यांच्या पालकांसाठी, की पहिली 3 वर्ष काय असतात, खरंच मुलं बागडत असतात, तर त्या बागडण्याचा काय अर्थ आहे एकंदर. तर आपण म्हणतो ना गेट सेट गो सारखं, ते 3.5 झाले की ती उडी मारून दे गोइंग गो टू प्री स्कूल. तो एक सेगमेंट आहे. दुसरा एक सेगमेंट आहे की जे सगळे खुडबुड करतात पहिल्या 3 ते 8 वयोगट, त्यांच्यासाठी पण एक मेंदूशी मैत्री नावाची सेगमेंट आहे की, कारण त्या वयात तुम्हाला मेंदू समजला पाहिजे. एकदा मेंदू समजला की तुम्ही बाकी सगळं तुमचं सॉर्ट होऊ शकतं.
तर अशी 2 सिरीज चालतात पालकांसाठी आणि त्या वेबसाईटवरती तेथे एक फॉर्म असतो, तुम्ही भरलात किंवा माझा व्हॉट्सअप नंबर आहे तुला म्हणजे इथे आपल्याला देता येईल, आपण त्याच्यावरती तुम्ही जर रिक्वेस्ट पाठवली तर म्हणजे लर्निंग प्लॅनेट या वेबसाईटवरती ते अपडेट होत राहतात किंवा तिथला फॉर्म जर भरला. तू डू यू टेक 1-on-1 कन्सल्टेशन? 1-on-1 कन्सल्टेशन असतात, फक्त ती थोडी शनिवार रविवार मध्ये, कारण बाकीची पण कामं चालू असतात, कम्युनिकेट करून आणि ठरवू शकतो. बुक अ स्लॉट की मला या, आणि तो व्हॉट्सअपवर तुम्ही सांगितलं की मला या दिवशी साधारण ह्या प्रश्नाबद्दल म्हणजे अगदी पिन पॉईंट नाही, तर मग तुम्हाला त्या वेळात ऑप्टिमाइज मदत मिळू शकते. नाही तर मग कधी कधी प्रश्न समजून घेण्यातच बराच काळ जातो. तर 1-to-1 आणि ग्रुप काउन्सिलिंग किंवा इव्हन फॅमिली काउन्सिलिंग. आणि कधी कधी काय होतं की मुलाबद्दल आस असणारी व्यक्ती येते, ती कधी कधी आजोबा पण असते, जे मी आजपर्यंत अनुभवलंय की जरा ना आमच्या कुटुंबात हे सांगायला पाहिजे पण बाकी कोणी येणार नाही, त्यांना आता वेळच नाही, तर मी आलोय तर तू मला सांगतेस का, असे आजोबा पण मला भेटलेले आहेत. तर इवन इफ यू वॉन्ट टू बुक अ कन्सल्टेशन फॉर अ फॅमिली आणि टॉक अबाउट सिच्युएशन्स अँड नॉट अबाउट पीपल, तर अशा गप्पा पण मला मारायला खूप आवडतात. कारण हे मग काय होतं की सगळ्यांनाच तो पर्स्पेक्टिव्ह मिळून जातो. क्या बात. आणि कोणाला परत एकाला बघा त्यांनी तुम्हाला बदलायला सांगितले असं होत नाही. मग इट्स अ फॅमिली हू सेज की हा चला या 2-3 प्रॅक्टिसेस बदलून बघू, मुलाचं भलं होईल. तो दीज आर थिंग्स अवेलेबल. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती द लर्निंग प्लॅनेटच्याच मी अनेक छोटे छोटे सेगमेंट्स करून टाकलेत, म्हणजे अटॅचमेंट कशी तयार होते किंवा मुलांचा खेळ समजून घेणं म्हणजे काय, तर ते व्हिडिओज अवेलेबल आहेत. तर माझं म्हणणं आहे आधी ते बघून टाका, त्यात बरेचसे प्रश्नांची उत्तरं क्रिस्प अँड इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज आहेत, मी पण बघितलेले आहेत. आणि म्हणजे ऑफ द सब्जेक्ट होईल हे, पण मला वाटलं इंटरपर्सनल रिलेशनसाठी पण उपयोगी आहे, नॉट ओनली किड्स अँड पेरेंट्स. कारण शिकणाऱ्याला ना त्यातला वेगळा पर्स्पेक्टिव्ह सापडतोस, तो तुला वेगळा सापडला. पण आय थिंक बरेचसे बट यू आर अप्रोचेबल अँड यू आर हिअर. आणि मराठी ऑडियन्स आहे आपला, त्या सगळ्यांसाठी खरंच हे खूप इम्पॉर्टंट आहे. आपल्याला पूर्वी एक घरामध्ये सिस्टीम असायची, घरात सपोर्ट सिस्टीम होती, बरीच लहान मुलं पण असायची, सिनियर्स पण असायचे, कुठलेही पेरेंट्स नाही. इव्हन फॉर दॅट मॅटर माझ्या पेरेंट्सना असा इश्यू नव्हता की आता 2 मुलींना घरी ठेवून मी कसं जाऊ ऑफिस. सो ते एक वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये, आणि ठीक आहे काळाप्रमाणे बदलत आलो आहे, आपण न्यूक्लिअर फॅमिलीजमध्ये आलेलो आहोत. पण अश्विनी गोडसे इज देअर फॉर अस टू हेल्प. बिफोर 3 years जरी काही इश्यूज असतील तरी तिचा चॅनल आहे, वेबसाईट आहे. आणि आफ्टर 3 years ऑल्सो टिल 8 or आपण अर्ली चाइल्डहुड म्हणूया, जोपर्यंत त्यांना शिंग नाही फुटत आहे तोपर्यंत. आय फील की तू थोडं अजून मोठ्या मुलांचं पण कर ना, सुरू करू शकते, पण ते पहिली तुझी असेल. आणि मी तुला फक्त एकच मला सांगायला आवडेल की इश्यू आला म्हणून नका अप्रोच करू. मूल समजून घ्यायला पण सेशन्स रिवॉर्डिंग असतात. प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे इट्स नॉट दॅट की मला हा प्रश्न आहे म्हणून मला हा कोर्स करायचा आहे, राईट. तरी बी इंटरेस्टेड इन द प्रोसेस. आणि इवन फॉर फादर्स, इफ देर इज ओनली अ फादर्स ग्रुप दॅट इज ऑल्सो पॉसिबल. कारण कधी कधी पुरुषांना ना थोडंसं ऑकवर्ड होतं की आता माझ्या बायकोस बरोबरच माझ्या मुलाबरोबर मी काय डिस्कस केलं की ते परत घरी ऑफेन्सिव्ह होतं. तर इट इज ऑल्सो पॉसिबल की फक्त एक फादर सेगमेंट आहे, आणि त्यांनी जर 4-5 बाबांचाच गट असेल तर, कारण मी हे केलेलं आहे, फादर्स व ओनली, मदर्स नॉट अलाउड. नाईस. तर असं इम्पॉर्टंट आहे आताच्या काळामध्ये. इक्वल कॉन्ट्रीब्युशन आणि इक्वल रिस्पॉन्सिबिलिटीज आहेतच, सगळे घेतातच आहेत. त्यात तूही त्यांना जर गाईड करू शकत असेल तर रिअली हायली सजेस्टेड आणि हायली रेकमेंडेड, आय वुड सजेस्ट. थँक्यू. कमाल. मस्त आजचा एपिसोड. मी थोडीशी नॉस्टॅल्जिक झाले, माझ्या मुलांचं लहानपण मला आठवत होतं, आणि अश्विनीनी मस्त ताबडतोड ते सगळ्यांना सुनावलेलं आहे असं म्हणूया. की आपले कधी कधी ना कोणीतरी कान टोचण्याची गरज असते. आपल्यालाही कळत असतं की आपण ओव्हर पेरेंटिंग करतोय, आपण कॉपी करतोय किंवा आपण करत नाहीये, आपण स्क्रीन देतोय नाही देत, वॉट एव्हर. सगळ्यांनी आता आपल्या आपल्या मनामध्ये बॅक हे केलेलंच असणार आहे. आणि आजचा हा एपिसोड मस्त झाला. कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही काय करता आहात, काय करत नाही आहात, काय करायला हवं आहे. आणि ज्यांना ज्यांना अश्विनीशी कॉन्टॅक्ट करायचा आहे त्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये आपण सगळ्या नेसेसरी लिंक्स देऊया. अश्विनी, आज तू आमच्या इथे आलीस आणि खूप छान मस्त आपल्या गप्पा झाल्या. म्हणजे मी पॉडकास्टिंग सुरू करण्यासाठी माझा एक हँडमेड बिझनेस त्याला रिस्पॉन्सिबल आहे, त्याचं एक छोटंसं गिफ्ट मी तुला देते. थँक्यू. आपण हे हँडमेड गिफ्ट अश्विनीला देऊया. थँक्यू सो मच. अश्विनी, मस्त चिल पेरेंटिंग, ह्याच्यात मस्त कॉफी आणि चहा घेशील, आणि तू आणि मंदार. आणि आपला हा एपिसोड इथेच संपूया. आमच्या दोघींकडनं बाय बाय. बाय बाय.